गुड इव्हनिंग एव्हरीवन. आता संध्याकाळचे वाजले 7. आता मी आज स्वयंपाकाला लागलेली आहे. पनीरची भाजीची तयारी चालू आहे माझ्याकडे आता. आणि हे आज गेले होते एक गावाला गेले होते, तर तिथनं ते एक खरबूज अजून फळं आणलेत, म्हणजे अजून पेरू आणलेला आहे, चिक्कू आणलेला आहे, अंजीर आणलेला आहे. फळं ना गरम झाली होती, उन्हातनं 2 व्हीलरवर गेले होते ना, त्याच्यामुळे ती खूपच गरम झाली ती. आणि खूप आणलेले होते भरपूर प्रमाणात. आता मी करते भाजीची तयारी, पनीरची भाजी करते. कांदा टमॅटोची मी ग्रेव्ही करून घेतली आहे. मगाशी परतून घेतले ते कांदा टमॅटो आणि खोबरं, खोबऱ्याचा तुकडा, त्यामध्ये आलं घातलं, लसूण पण घातलं. आता मी भाजी एकीकडे पनीर पण गरम पाण्यामध्ये पनीर टाकून ठेवलेलं आहे. आता मी भाजी टाकून घेते पनीरची. कढईमध्ये मी तेल टाकून घेतलं आहे. पनीर गरम पाण्यामध्ये मी टाकून काढते, म्हणजे त्याचे आपल्याला पनीरचे तुकडे करून ठेवता येईल, भाजीमध्ये घालता येईल. हे ना पनीर तळलेलं आवडत नाही, तळून घेतलेलं. आता हे आले. आता फळं आणलेले त्याचे आता 3 भाग करणार आहेत. माझ्या मोठ्या मुलीला, छोट्या मुलीला आणि आम्हाला असं ठेवतील आता ते. आता हे खूप दमून आलेले आहेत, ऊन भरपूर आहे ना सध्या, त्याच्यामुळे दमलेले आहेत ते. पण आता 3 भाग करतील ते फळांचे, द्यायचे, लेकींना पण द्यायचं आहे. पनीरचे तुकडे करून घेते मी आता. तोपर्यंत तेल गरम होतं. पनीरचा मसाला पण काढून ठेवला आहे मी आता, आणि गोडा मसाला पण घेतला आहे. ठीक आहे, पहिला पनीरचे तुकडे करून घेते. तेल तापलेलंच आहे. आता मी त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकेन. जिरे टाकेन, थोडीशी हळद थोडीशी टाकेन आता. आणि आता मिक्सरमधनं वाटण करून घेतलेलं आहे ना पनीरचे भाजीचं सगळं, कांदा टमॅटोची ग्रेव्ही, ते आता टाकते. मधनंच हे काय काय विचारत होते, मधनंच माझं त्यांचं बोलणं चालू होतं. आता टाकते. आता ही ग्रेव्ही आहे ना, ग्रेव्ही आता मी चांगली परतून घेते तेल सुटेपर्यंत. सगळं टाकून घेतली आता कढईमध्ये. मिक्सरच्या भांड्याला पण वरती लागलेलं असतं टोपणाला, ते पण काढून घेतले. वाया कशाला घालायचं. आता त्याच्यामध्ये मी पाणी घालून ते पाणी टाकेन भाजीला. आणि आता हे परतायचं काम माझं चालू झालं आहे. हात धुवायला आमच्या इथे कसं नळाला, हे पिण्याचं पाण्याचं नळ आहे ना, तर सकाळी 7 ते 10 पर्यंतच पाणी असतं, त्याच्यामुळे सारखं हात धुवायला बाहेर जावं लागतं. ड्राय बाल्कनीमध्ये हात धुवून आले मी. आता पनीर मसाला टाकते त्याच्यामध्ये मी. पनीर मसाला थोडाच होता, तो टाकते. आणि आता गोडा मसाला पण थोडा टाकून घेते. आता ह्यांचं चालू झालं. हे डबे आता डब्यामध्ये घालून ठेवतात काय काय फळे, ते विचारत होते डबा कुठे आहे. आता प्लॅस्टिकचा डबा काढला त्याने. आता मी नुकतंच त्याच्यामध्ये मी डबे काढून ठेवलेले होते, घासून ठेवले होते ते. आता याच्यामध्ये ते फळं काढून ठेवतील वेगवेगळे. आणि ते बघा, मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी टाकलं आणि आता चांगलं परतत आलेलं आहे मसाला सगळा. आता त्यातलं पाणी मी भाजीमध्ये टाकते, मिक्सरमधलं पाणी.
थोडंसं अजून तेल सुटू दे, मग टाकेन. अशा प्रकारे माझी भाजी एकीकडे भाजी करणं चालू होती आणि ह्यांचं एकीकडे फळांचे 3 भाग करणं चालू होते. कुठली कुठली फळं द्यायची. खरबूज का टरबूज, ते खरबूजच म्हणतात त्याला. ते खरबूज आणले होते मोठमोठे, 5 आणले होते. आता देतील लेकीला 2-2 द्यायचं आणि आम्ही एक मोठं ठेवू त्यातलं. आता हे बघा, ह्याच्यामध्ये पेरू बिरू होते. आता काही मी मिक्सरमध्ये जे नको आहे ते फ्रीजमध्ये ठेवते. हे भांडे पण ह्यांनी आत्ता डब्यातले काढलेले आहेत, हे जागीच ठेवून टाकते. झाले आता भाजीला तेल सुटेल. त्याला खूप परतावं लागतं तेल सुटेपर्यंत, त्याच्यामुळे पनीरच्या भाजीला पण वेळ लागतो. हे म्हणते चिक्कू बघ कसा आहे, हा चांगला आहे का बघ, गोड आहे का. म्हणून त्यांनी मला अर्धा कापून दिला चिक्कू. सासवडवरनं आणले होते. सासवडच्या रोडला ते बसतात ना भाजीवाले, फळवाले, त्यांच्या बागाच असतात ना, त्यांचे शेतीच असती, त्याच्यामुळे ते छान असतात फळं. म्हणून त्यांनी तिकडून आणलेले होते येतानाच. झालं तर अगदी मोठा गॅस करत नसते मी, ते बारीक गॅसवरच मी करत असते, त्याच्यामुळे तेल सुटायला वेळ लागतोच. भाजी करणं चालूच आहे. परत ते मी आता चिक्कू धुवून घेतला. आता बघू म्हटलं तो कसा गोड आहे का काय. आणि एकीकडे आता तवा पण ठेवला आहे मी. पोळ्याची पण तयारी, कणिक आधीच तिंबून ठेवलेली आहे. आता पनीरच्या भाजीमध्ये आता मी मीठ टाकते. मिठाचा चमचा आतमध्ये गेला, मीठ काढलं ना, आता खाली गेलेला मिठाचा चमचा काय तो येईना वरती लवकर. मी आता दुसरा चमचा घेते मोठा आणि त्याने मीठ टाकते भाजीमध्ये. मीठ टाकून घेतलं आहे भाजीमध्ये. आता भाजीला तेल सुटलं आहे आणि तेल सुटेपर्यंत मी आता परतणार आहे. तेल सुटत आलेलं आहे आणि तेल सुटलं. अशा प्रकारे ही माझी पनीरची भाजी होत आली. या तुम्ही पण सगळेजण पनीरची भाजी खायला. आता भेटूया नवीन अशाच ब्लॉग्समध्ये.